युवक मित्रांनो, नमस्कार. युवावाणीच्या आजच्या या खास कार्यक्रमात मी वैशाली जाधव तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपली शिक्षण घेण्याची किंवा उच्च शिक्षणात भरारी मारण्याची स्वप्न भंग पावतात ती केवळ आणि केवळ आर्थिक अडचणींमुळे. आपल्यातील अनेकांना शैक्षणिक प्रवासातील या आर्थिक प्रश्नांवर मात करण्यासाठी शासन कायम मदत करत असतं. पण बऱ्याचदा याविषयी आपल्याला माहितीच नसते किंवा मग अपुरी माहिती मिळते. त्यामुळेच आज आपण आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या शैक्षणिक प्रवासामधली आर्थिक बाजू शासन शिष्यवृत्तीच्या माध्यमातून कशा पद्धतीने सोडवत आहे आणि तुम्हाला मदत करत आहे याविषयी जाणून घेणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर याविषयीची खात्रीशीर माहिती करून घेण्यासाठीच आज आपण आपल्या आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय योजनेचे संचालक डॉक्टर महेश पालकर सर यांना. त्यांच्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय योजनेचे उपसंचालक राजेश क्षीरसागर सर. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या सर्व गोष्टी आता तांत्रिक बाजूने सुद्धा घडून येत आहेत आणि त्यामुळेच आपण तांत्रिक बाजू समजून घेण्यासाठी आमंत्रित केलंय आशुतोष पाटील सर यांना देखील. सर, तुम्हा तिघांचंही आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि नमस्कार. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. नमस्कार सगळ्यांना. कार्यालय नक्की काय काम करत आहे, त्याची सुरुवात कशी झाली, कामकाज कसं आहे, पालकर सर तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की हे नक्की कसं घडतंय. हो, नक्कीच सांगतो. महाराष्ट्र राज्याच्या शासन निर्णय 22 जून 2022 नुसार अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचं नामांतर शिक्षण संचालनालय योजना असं झालेलं आहे. आणि त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या शिक्षण संचालनालयाकडं ज्या वेगवेगळ्या शिष्यवृत्तीच्या आणि विद्यार्थी लाभाच्या योजना चालत होत्या त्या सर्व योजना या योजना संचालनालयाकडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत. अशा एकूण 40 योजनांची अंमलबजावणी राज्यातील विविध शाळांमधून करण्याची जबाबदारी आणि विद्यार्थ्यांना लाभ देण्याची जबाबदारी शिक्षण संचालनालय योजना या कार्यालयावर आहे. बरं. संचालनालयाच्या मार्फत केंद्र शासनाच्या इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती, अर्थात त्याला NNMS असं म्हणतात, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती या शिष्यवृत्त्यांची अंमलबजावणी केली जाते. अल्पसंख्याक समाजाच्या संस्था शाळांसाठी पायाभूत विकास योजना IDMI, त्याचबरोबर मदरसांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी योजना SPQEM, उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम या केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी या कार्यालयाच्या माध्यमातून होत असते. तसंच विद्यार्थी लाभाच्या ज्या वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या आहेत त्यामध्ये केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्तींच्या सोबतच राज्य पुरस्कृत योजना सुद्धा आपण राबवत असतो. आणि त्यामध्ये राज्य पुरस्कृतमध्ये इयत्ता 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती की जी सर्व समाजप्रिय आहे आणि ती सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे. तसंच इयत्ता 11वी आणि 12वीमध्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीनं शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. त्यामध्ये लाभ घेत असताना इयत्ता 5वी आणि 8वीच्या सोबतच आपण कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवत्ता शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती, त्याचसोबत इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून शिष्यवृत्ती, संस्कृत शिष्यवृत्ती योजना इत्यादी आपण योजना राज्य शासनाच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या राबवत असतो. तसंच जर आपण पाहिलं तर केंद्र शासनाची जी शिष्यवृत्ती जी अंमलबजावणी आहे ही करत असताना आपण इयत्ता 9वी ते 12वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे केंद्र शासनाचं NSP 2.0 जे पोर्टल आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण NMS आणि दिव्यांग शिष्यवृत्ती तसंच प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती जी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आहे तिची आपण अंमलबजावणी करत असतो. सदर योजनेच्या अंमलबजावणीचं कामकाज हे राज्यस्तरावर शिक्षण संचालनालय योजना पुणे, तर जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी योजना, तालुका स्तरावर गट शिक्षणाधिकारी आणि शाळा स्तरावर संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्या मार्फत आपण करत असतो.
सर, तुम्ही आत्ताच अनेक शिष्यवृत्त्यांची नावं घेतली आहेत आणि याच्यावरून एक कळतंय की प्रत्येक गटासाठी म्हणून या योजना आणि म्हणून या शिष्यवृत्त्या आहेत. पण अर्थात या सर्व ज्या शिष्यवृत्त्या आहेत त्याच्यासाठी कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात त्याविषयीची थोडीशी माहिती सांगाल? मॅडम, याच्यामध्ये NMMS शिष्यवृत्ती, त्याचबरोबर इयत्ता 5वी 8वी शिष्यवृत्ती, दिव्यांग शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्यासाठी असणारी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती. तर प्रथमतः आपण NMMSचा जर आपण विचार केला, NMMS शिष्यवृत्तीचा, तर त्यामध्ये इयत्ता 8वी मध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न 3.5 लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर इयत्ता 5वी आणि 8वीचा जर आपण विचार केला तर इयत्ता 5वी मध्ये शिकणारा विद्यार्थी, मग तो सर्वसामान्य कुठल्याही गटाचा असो, तो पात्र असतो. इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्तीचा आपण विचार केला तर सर्वांसाठी इयत्ता 8वीची शिष्यवृत्ती आणि इयत्ता 5वीची शिष्यवृत्ती ही खुली असते. त्याला कुठल्याही प्रकारची उत्पन्नाची अट नसते, कुठल्याही प्रकारची प्रवर्गाचीही अट नसते. तसं जर आपण दिव्यांग विद्यार्थ्याचा जर विचार केला तर जो विद्यार्थी दिव्यांगत्व प्रमाणाच्या बाबतीमध्ये 40% अधिक ज्याचं दिव्यांगत्वाचं प्रमाण आहे असा विद्यार्थी आणि ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे असा विद्यार्थी त्यासाठी अर्ज करू शकतो. तर प्री मॅट्रिक शिष्यवृत्तीचा जर आपण विचार केला तर ज्या प्री मॅट्रिक शिष्यवृत्तीच्या अंतर्गत जे अल्पसंख्याक धर्म येतात त्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी या धर्मातील जे विद्यार्थी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहेत, 9वी मध्ये शिकत आहेत, 10वी मध्ये शिकत आहेत. पूर्वी जे विद्यार्थ्यांसाठी 1ली ते 12वी अशा पद्धतीनं आपण प्री मॅट्रिकची शिष्यवृत्ती देत होतो. मात्र आता मागील 2 वर्षापासून इयत्ता 9वी पासून ही शिष्यवृत्ती सुरू झालेली आहे. त्यामुळं इयत्ता 9वी मध्ये जे विद्यार्थी शिकतायत आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे अशा विद्यार्थ्याला अल्पसंख्याक प्री मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असतात. बरं. NMSS शिष्यवृत्ती जी म्हणतोय आपण त्याच्यासाठी अर्थात परीक्षा घेतली जात असेल तर ती परीक्षा कोण घेतं आणि ती कशा पद्धतीची असते? ती निवडण्यासाठी आपण स्वतंत्रपणे राज्यस्तरावरून परीक्षा घेतो आणि ही परीक्षा आपल्याकडे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अशी एक स्वतंत्र यंत्रणा शिक्षण विभागाची आहे. बरोबर. आणि ही स्पर्धा परीक्षा त्याच्यातून घेतली जाते. त्याच्यामध्ये लेखी परीक्षा घेतली जाते मॅडम. किमान त्या विद्यार्थ्याला 7वीला 55% गुण आवश्यक आहेत आणि जर SC आणि ST प्रवर्गातील जर विद्यार्थी असतील तर त्यांना 5% गुणांमध्ये सवलत आहे. याच्यामध्ये काय आहे की मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, तेलुगू, सिंधू, कन्नड अशा वेगवेगळ्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. आणि परीक्षेसाठी फक्त आपण 100 रुपये शुल्क आकारतो आणि ज्या शाळेतून हे विद्यार्थी बसतात त्या शाळेला एक संलग्न शुल्क म्हणून असतं आणि ते 200 रुपये असतं. मग या परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम असतो तो इयत्ता 8वी पर्यंतचा जो की स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम आहे आणि त्याच्यामध्ये 2 पेपर असतात. प्रत्येक पेपरसाठी 90 मिनिटं असतात आणि या परीक्षांमधून त्या विद्यार्थ्यांची निवड होते आणि मग केंद्र शासनाला या विद्यार्थ्यांची यादी पाठवली जाते. महाराष्ट्रासाठी जो हा कोटा आहे तो 11,682 एवढा विद्यार्थ्यांचा कोटा आहे. आणि या विद्यार्थ्यांना 9वी, 10वी, 11वी, 12वी असं जर आपण विचार केला तर प्रतिवर्षी 12,000 रुपये याप्रमाणे जर विचार केला तर साधारणतः 48,000 शिष्यवृत्ती मिळू शकते. बरं. सर, आता तुम्ही सांगितलं की या शिष्यवृत्ती संदर्भामध्ये परीक्षा घेतली जाते, पण अर्थात ही परीक्षा पास करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काहीतरी पात्रता निकष असणार आहेत. तर नक्की कोणते विद्यार्थी यासाठी पात्र आहेत त्याविषयीचे काही अटी शर्ती असतील तर ते सांगाल? तर याच्यामधली एक अट मी ऑलरेडी आपल्याला सांगितली की 3.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न त्याच्या पालकाचं नसावं. शिवाय शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा किंवा खाजगी अनुदानित शाळा आहे त्याच्यामध्ये अंशतः अनुदानित सह अशा शाळांमधले विद्यार्थी त्या परीक्षेला बसू शकतात. म्हणजे केंद्रीय विद्यालय जी आहेत किंवा जवाहर नवोदय विद्यालय जे आहेत किंवा जे विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहतात, शासनाच्या वसतिगृहामध्ये किंवा खाजगी विनाअनुदान शाळेतले जे विद्यार्थी आहेत, सैनिकी शाळांमधील जे विद्यार्थी आहेत अशांना मात्र या परीक्षेला बसता येत नाही. त्यांच्यासाठी ही योजना नाहीये. समजा एखाद्या विद्यार्थ्यांना हा पात्र ठरला आणि 10वी नंतर जर एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला जर त्याने प्रवेश घेतला तर 10वी नंतर तो अपात्र ठरू शकतो. शिवाय
10वी जर त्या विद्यार्थ्याला 60% पेक्षा अधिक गुण जर मिळाले नाहीत, जसं मगाशी उल्लेख केला SC ST साठी 5% गुणांची सवलत आहे, तर त्याच्यामध्ये असे गुण त्यांना मिळणं आवश्यक आहे. आणि कोणताही विद्यार्थी हा प्रथम संधीमध्ये, प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. याच्याशिवाय त्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असावं आणि ते विद्यार्थ्याचं जे बँक अकाउंट आहे त्याच्याशी संलग्न असलं पाहिजे. आणि ज्या प्रवर्गातून त्याने परीक्षा दिली त्याच प्रवर्गासाठी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी सुद्धा त्याने NSP पोर्टलवर अर्ज केला पाहिजे. सर, NMMSच्या ज्या शिष्यवृत्त्या आहेत त्याच्यामध्ये अर्थात अर्ज करण्यासाठी आणि त्या पात्रतांवरती खरं उतरण्यासाठी काही कागदपत्रांची सुद्धा आपल्याला पूर्तता करावी लागत असणार आहे. तर मग ती कागदपत्र नक्की अशी कोणती कोणती आहेत त्याविषयी सांगाल? आता कागदपत्रांचं जर विचाराल तर तो विद्यार्थी सध्याच्या शाळेमध्ये शिकतो त्या शाळेचं बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर NMMS परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी पात्रता मिळवली ते त्याचं गुणपत्रक लागेल. त्यानंतर मागील वर्षाचं जे गुणपत्रक आहे, म्हणजे तो समजा 9वीला असेल तर 8वीचं, 10वीला असेल तर 9वीचं, 11वीला असेल तर 10वीचं, तर असं गुणपत्रक लागेल. ज्याचा उल्लेख मी अगोदरच केला आहे की सक्षम प्राधिकाराच्या स्वाक्षरीचा उत्पन्नाचा दाखला आणि उत्पन्न 3.5 लाखापेक्षा अधिक नसलं पाहिजे. त्यानंतर जर तो एखाद्या प्रवर्गातून पात्र ठरला असेल तर जातीचाही त्याचा सक्षम प्राधिकाराचा दाखला लागेल आणि आधार कार्डाची प्रत लागेल. आता ही सगळी जी मॅडम कागदपत्र आहेत ती शाळेमध्ये जतन करून ठेवायची असतात. ऑनलाईन अर्ज करत असताना मात्र कुठलीही अशी कागदपत्र अपलोड करायची गरज नाही. आणि जो नूतनीकरण किंवा रिन्युअलचा जो विद्यार्थी आहे त्याला कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. परंतु जो फ्रेश किंवा नवीन विद्यार्थी आहे, पहिल्यांदाच अर्ज करतो, तर त्याचं इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला आणि कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा जो दाखला आहे तो मात्र त्याला अपलोड करणं आवश्यक आहे. ओके. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की हे नूतनीकरण किती वर्ष आपण करू शकतो त्याच्या शैक्षणिक वर्षाच्या वाटचालीमध्ये? त्याची जी पात्रता आहे 8वीला तो पात्र झालाय म्हणजे शिष्यवृत्ती धारक ठरलाय, तर त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी म्हणजे 12वी पर्यंत त्याला शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर त्याला 3 वर्ष त्याला असं नूतनीकरण करता येईल. बरोबर. आणि त्या प्रत्येक वर्षी त्याला मिळणारी टक्केवारी, गुण याविषयी सुद्धा त्याला थोडंसं सजग राहावं लागणार आहे, कारण आपल्याकडे टक्केवारीचा सुद्धा एक पात्रता निकष ठेवला गेलाय. हो बरोबर. 60% पेक्षा अधिक गुण लागतील जनरल विद्यार्थ्याला आणि SC ST साठी 5% गुणांची त्याच्यामध्ये सवलत आहे. बरोबर. सर, हे जे या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात या सर्व विद्यार्थ्यांना नक्की कोणत्या पद्धतीचा लाभ मिळतो आणि ती रक्कम किती असते? या NMS जे विद्यार्थी आहेत शिष्यवृत्ती धारक त्यांना दरमहा 1,000 रुपयाप्रमाणे 12 महिन्याचे 12,000 रुपये विद्यार्थ्याला मिळतात. 9वी, 10वी, 11वी, 12वी असे 4 वर्ष या विद्यार्थ्यांना 12,000 रुपये त्यांनी केलेल्या अर्जानुसार ऑनलाईन ज्यावेळेला ते अर्ज करतील त्या अर्जासोबत आधार आणि आधार लिंक जे अकाउंट असेल त्या अकाउंटला केंद्र शासनाच्या माध्यमातून PFMS सिस्टमच्या द्वारे अकाउंटवर जमा होत असतात. त्यासाठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी अकाउंट नंबर देत असताना आधार नंबर हे अत्यंत व्यवस्थितरित्या त्यांनी नमूद केलेलं असलं पाहिजे. काही वेळेला विद्यार्थी अकाउंट नंबर देतात आणि त्यांनी आधार जे लिंक केलेलं असतं ते दुसऱ्याच अकाउंटला केलेलं असतं आणि मग हे आधार बेस ज्या वेळेला ट्रान्झॅक्शन होतं त्यावेळेला त्यांनी ज्या शेवटचा आधार लिंक ज्या अकाउंटशी केलेलं असतं त्या अकाउंटमध्ये हे पैसे शासनाचे आपोआप जमा होत असतात. बरोबर. आणि आता तुमच्या बोलण्यातून आलं त्यानुसार मला एक कळालं की ते खातं त्या विद्यार्थ्याचं असायला हवं, पालकांचं नाही. त्याच्यामध्ये पण सवलत आहे. ज्याचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे आणि ज्यानं आधार काढलेलं नाही, बरं, आधारच ज्याचं निघालेलं नाही अशा विद्यार्थ्यासाठी आधार नंबर पालकांचा आणि खातंही पालकांचं लागतं. परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे 94 ते 96% विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक निघालेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रामधल्या ज्या विद्यार्थ्याकडे आधार
मूळता आहे त्यानं आधार नंबरशी लिंक केलेलं स्वतःच अकाउंट त्यामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. बरोबर. सर, मगापासून आपण बोलतोय की हे सगळं जे घडणार आहे ते डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरून घडणार आहे. तर अर्थात ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत या सगळ्या ऑनलाईन पोर्टल्स मार्फत होणार आहेत. तर अर्थात आपल्यासोबत आशुतोष सर आहेत आणि आशुतोष सर डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून या सर्व कारवाईमध्ये मदत करत आहेत. तर सर, मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की कोणत्या पोर्टलवरती हे अर्ज भरले जात आहेत? केंद्र शासनाच्या ज्या शिष्यवृत्ती आहेत विद्यार्थ्यांसाठीच्या त्यासाठी केंद्र शासनाने NSP पोर्टल सुरू केलेलं आहे. बरोबर. सदर पोर्टल 2015-16 पासून सुरू आहे. ओके. आणि त्यानंतर आता देखील आपण केंद्र शासनाच्या ज्या विविध विभागाच्या शिष्यवृत्ती आहेत म्हणजे शालेय शिक्षण विभाग असेल, दिव्यांग विभाग असेल, मायनॉरिटी विभाग असेल, समाज कल्याण असेल, अशा केंद्र शासनाच्या इतर विभागाच्या वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या ह्या एकाच पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यात येतात. त्या पोर्टलचं नाव आहे NSP पोर्टल, NSP 2.0 पोर्टल, म्हणजेच www.scholarships.gov.in. तुम्ही गुगलवरती जर NSP पोर्टल सर्च केला तरी तुम्हाला ते पोर्टल मिळून जाईल तुम्हाला. माझ्या माहितीप्रमाणे हे डिजिटल पोर्टल खूप आधीही आले होते, पण आता तुम्ही जो उल्लेख केलाय NSP 2.0 पोर्टल हे नवीन सुरू झाले, तो अर्थात त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल आहेत का, तर ते थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. आता चालू वर्षी यामध्ये थोडेफार बदल करण्यात आलेले आहेत. जसे की OTR म्हणजे वन टाइम रजिस्ट्रेशन नंबर, म्हणजे केंद्र शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्तीसाठी जर विद्यार्थ्याला अप्लाय करायचा असेल तर पहिल्यांदा OTR क्रमांक त्यांना जनरेट करावा लागेल. बरोबर. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना रजिस्टर करावं लागेल आणि जे नूतनीकरण आहे ते रेफरन्स नंबरच्या आधारे OTR क्रमांक जनरेट करू शकतात. शिवाय वन स्टुडंट वन स्कॉलरशिप, जे कोणत्याही विद्यार्थ्याला केंद्र शासनाची कोणत्याही एका शिष्यवृत्तीचा तो लाभ घेऊ शकतो. शिवाय पेमेंट हे आधार बेस ABPS सिस्टीम म्हणजे आधार बेस पेमेंट सिस्टीमद्वारे होणार असल्यामुळे विद्यार्थ्याचे आधार बँक खात्याशी सीडिंग असणं आवश्यक आहे. आणि सर्व शिष्यवृत्तींसाठी कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म आहे, त्यामध्ये तुम्ही विद्यार्थी जो काही माहिती भरणार आहे त्या माहितीच्या आधारे त्याला कोणकोणत्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो त्याची यादी स्क्रीनवरती डिस्प्ले होईल आणि मग त्याने ती निवडायची. हो, त्यातून जी जास्त लाभाची आहे योजना ती निवडू शकतात. आणि ह्या सर्व प्रोसेसमध्ये आधार युनिक नंबर असणार आहे, म्हणजे एकाच विद्यार्थ्याने जर सिस्टीम जर सर्च केलं आणि मल्टिपल अर्ज आढळले तर त्या विद्यार्थ्याला कोणत्याच शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आधारद्वारे ते नंतर चेक केलं जातं. सर, तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थ्याने जेव्हा ते शिष्यवृत्ती अर्ज भरायचे तेव्हा त्यांनी OTR वन टाइम रजिस्ट्रेशन करायचंय. तर अर्थात ते वन टाइम रजिस्ट्रेशन जे करायचं असेल तर त्यासाठी एखादं ॲप वगैरे इन्स्टॉल करावं लागणार असेल तर ते थोडंसं सांगाल. हो, OTR साठी केंद्र शासनाने 3 वेगवेगळे ॲप्लिकेशन डेव्हलप केलेले आहेत. पहिली गोष्ट आधार फेस RD, म्हणजे आपण जे फेस ऑथेंटिकेशन करणार आहे त्याच्यासाठी आधार फेस RD हे ॲप इन्स्टॉल करणं आवश्यक आहे गुगल प्ले स्टोअरवरून. हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्याचं तुमच्या मोबाईलमध्ये कोणताही आयकॉन वगैरे काही दिसणार नाही, हे बॅकग्राऊंडला वर्क करत असतं. दुसरं विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते NSP OTR ॲप, ह्या ॲपच्या माध्यमातून आपण OTR जनरेट करणार आहोत. आणि जे HOI INO आहेत किंवा DNO म्हणजे शिक्षणाधिकारी SNO यांचं फेस ऑथेंटिकेशन करण्यासाठी NSP फेस ऑथ हे तिसरं ॲप डेव्हलप केलेलं आहे. हे सर्व ॲप गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. सर, हे सर्व जे शिष्यवृत्तीचे अर्ज आहेत ज्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहेत, तर अर्थात मग प्रश्न येतो की नक्की कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, शाळा कशी निवडायची आणि तो अर्ज नक्की कशा पद्धतीने करावा. पालकर सर, तुम्ही काय सांगाल याबद्दल? NSPच्या शिष्यवृत्तीच्या आपण जर पोर्टलचा विचार केला आणि त्यामधल्या आपण NMS शिष्यवृत्तीचं जर आपण पाहिलं तर जे विद्यार्थी NMS शिष्यवृत्तीमध्ये पात्र झालेले आहेत की जे गुणवत्तेनुसार जे आपल्याकडे एक संच मान्यता किंवा संच आपल्याला दिलेले आहेत NMS पोर्टलमध्ये, की सर्वसाधारणपणे 11,000च्या आसपास आपल्याला विद्यार्थी त्यामध्ये शिष्यवृत्ती घेऊ शकतात. तर त्यामध्ये जे गुणवत्तेनुसार ज्यांची निवड झालेली आहे असे विद्यार्थी किंवा त्यांचे पालक किंवा शाळा यांनी या NSP पोर्टल जे आहे NSP पोर्टल 2.0 या पोर्टलवर ऑनलाईन शाळेच्या माध्यमातून किंवा स्वतः वैयक्तिक असं ॲप्लिकेशन अर्ज करावा लागेल. ते अर्ज करताना आताच आशुतोष सरांनी सांगितलं की विद्यार्थ्याचा OTR जनरेट करणं, त्याचबरोबर त्या मोबाईलवर त्यांनी फेस रीडिंग किंवा NSP OTR ॲप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करून त्यामधून फ्रेश विद्यार्थी जे आहेत ते फ्रेश विद्यार्थी
या NSP पोर्टल 2.0वर आपलं ॲप्लिकेशन करू शकतात. ॲप्लिकेशन केल्यानंतर शाळा त्या विद्यार्थ्याचं व्हेरिफिकेशन करेल. मग तो त्या प्रवर्गामधला असेल एखादा तर त्याचं जात प्रमाणपत्र, त्याचबरोबर मगाशी क्षीरसागर सरांनी सांगितलं की उत्पन्नाची 8-3.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असावं, ते उत्पन्न व्हेरीफाय केलं जाईल. त्याचबरोबर तो विद्यार्थी जर फ्रेश असेल तर इयत्ता 8वीमध्ये त्याला पडलेले जे गुण आहेत 60% जनरलसाठी आणि जे आरक्षित गटामधले SC आणि ST मधले आहेत त्यांना 5% कमी गुण असतील तरी गुणाची जी सवलत आहे म्हणजे 55% गुण आहेत का हे पाहिलं जाईल, त्याचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि मग तो अर्ज शाळेच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर जे आशुतोष पाटील यांनी सांगितलं की आमचे जिल्हा स्तरावर जे DNO आहेत त्या DNOच्या अकाउंटला तो अर्ज जाईल. DNOच्या अकाउंटला तो अर्ज गेल्यानंतर जे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आहेत ते शिक्षणाधिकारी सुद्धा कागदपत्रांची शाळेकडून मागणी करून ते अर्ज पडताळतील आणि पडताळणी केल्यानंतर तो अर्ज एकदा व्हेरीफाय झाला शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडून की तो केंद्र शासनाच्या पोर्टलवर फॉरवर्ड केला जाईल आणि केंद्र शासन मग त्याची पूर्णपणे पडताळणी करून शिष्यवृत्तीसाठी जर जी निकषामध्ये पात्र बसत असेल याची पडताळणी करून मग शिष्यवृत्ती त्याच्या आधार बेस असणाऱ्या अकाउंटला जमा करेल. आता अर्ज कसा करावा यासाठी आपल्याला 2 अर्ज आहेत. एक नवीन अर्ज म्हणजे इयत्ता 9वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी NMS मधले, बरोबर, आणि 10वी 11वी 12वी मध्ये जे शिक्षण घेत आहे ते नूतनीकरणामधले विद्यार्थी. बरोबर. तर असे 2 प्रकारचे आहेत अर्ज. तर अर्ज करण्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे OTR जनरेट करणं आवश्यक आहे. तर OTR कसा जनरेट करायचा, तर हे NSP OTR हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करावं लागेल. ते ॲप ओपन केल्यानंतर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना त्यामध्ये 4 वेगवेगळे बटन आहेत. त्यामध्ये रजिस्टर 2 नंबरचा बटन आहे रजिस्टर. त्या रजिस्टर बटनवरती क्लिक करून आपल्याला माहिती रजिस्टर करायची आहे. त्यामध्ये तुम्ही प्रथम जो मोबाईल क्रमांक देणार आहात त्याच मोबाईल क्रमांकावरती तुम्हाला OTP वगैरे येतील. त्यानंतर तुम्ही आधार क्रमांक देणार. तो आधार व्हेरीफाय करण्यासाठी आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो कन्फर्म झाल्यानंतर तुमचं फेस ऑथेंटिकेशन होईल. फेस ऑथेंटिकेशनसाठी मग सांगितल्याप्रमाणे आधार फेस RD हे ॲप तुम्हाला लागेल. त्या ॲपच्या माध्यमातून तुमचं फेस ऑथेंटिकेशन होईल. फेस ऑथेंटिकेशन सक्सेस झालं तर तुम्हाला रेफरन्स नंबर मिळतो. रेफरन्स नंबर मिळाल्यानंतर तुम्ही OTR क्रमांक जनरेट करू शकता. आणि रिन्युअल विद्यार्थ्यांच्या बाबतीत रजिस्टर करायचं नाहीये. बरोबर. तर रिन्युअल विद्यार्थ्यांचा OTR कसा जनरेट करायचा, तर गेल्या वर्षी जो अर्ज भरलेला आहे त्या अर्जामध्ये आधार नंबर जो नमूद आहे त्याच आधारच्या क्रमांकावरच्या आधारे तुम्हाला OTR नंबर तुम्हाला जनरेट करायचा आहे. त्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती किंवा अर्जामध्ये जो मोबाईल क्रमांक आहे त्या मोबाईल क्रमांकावरती SMS द्वारे सिस्टीमद्वारे OTR रेफरन्स नंबर ऑलरेडी पाठवलेले आहेत. तो रेफरन्स नंबर तुमच्याजवळ नसेल तर NSP OTR ॲपमध्ये 3 नंबरचा जो बटन आहे eKYC, ते eKYC मध्ये गेल्यानंतर फॉरगेट रेफरन्स ID वरती क्लिक करा. फॉरगेट रेफरन्स ID वरती क्लिक केल्यानंतर जे विद्यार्थी गेल्या वर्षीच्या अर्जामध्ये जो विद्यार्थ्याचा आधार आहे तो विद्यार्थ्याचा स्वतःचा आधार असेल किंवा पालकांचा असेल तोच आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे. OTP कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला SMS द्वारे रेफरन्स ID मिळेल. आणि त्याच रेफरन्स आयडीच्या आधारे जो 3 नंबरचा आहे eKYC ते रेफरन्स ID टाकून तुम्ही कंटिन्यू तुम्ही माहिती फेस ऑथेंटिकेशन झाल्यानंतर तुम्हाला 14 अंकी OTR क्रमांक मिळेल. शिष्यवृत्त्यांविषयी ऐकताना अजून एक महत्त्वाचा मुद्दा हा जाणवला की दिव्यांगांसाठी सुद्धा काही खास शिष्यवृत्त्या आहेत आणि अर्थात त्याचा लाभ त्यांना मिळणार आहे. पण मग हे अर्ज कसे त्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी करायचे आहेत त्याच्याविषयी सांगाल? मॅडम, इयत्ता 9वी आणि 10वी मधील शासनमान्य जे शाळा आहेत म्हणजे त्याच्यामध्ये अनुदानित शाळा असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेची असेल, विना अनुदानित असेल, त्याचबरोबर स्वयंअर्थसहित असेल, अशा कोणत्याही शासनानं मान्यता दिलेल्या शाळेमध्ये जो विद्यार्थी नियमित शिकतो आणि ज्या विद्यार्थ्याचं उत्पन्न 2,50,000 म्हणजे अर्थात 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्याला अर्ज करता येईल. शिष्यवृत्तीमध्ये तो विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होण्यासाठी ज्या शैक्षणिक वर्षामध्ये पास झाला तो पास होताना त्या एका वर्षामध्येच पास झालेला असावा. कुठल्याही इतर शिष्यवृत्तीसाठी त्यानं अर्ज करता कामा नये. त्याच्यासाठी सुद्धा NSP 2.0 याच पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा, जसं आता आशुतोष पाटील सरांनी सांगितलं की NNMSचा अर्ज ज्या पद्धतीनं NSP पोर्टल 2.0 वर करता येतो त्याच पद्धतीनं या NSP पोर्टल 2.0 वर या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अर्ज करता येईल. फक्त त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं डिसॅबिलिटीचं प्रमाणपत्र हे
40% जास्त प्रमाणाचं असावं. विद्यार्थ्याचं गुणपत्रक, मग गुणपत्रकामध्ये विद्यार्थी फक्त पास झालेला असावा. तिथं कुठल्याही प्रकारची टक्केवारीची आवश्यकता नाही, मात्र तो पास असावा. उत्पन्नाचं जे प्रमाणपत्र आहे 2.5 लाखाच्या आतलं, ते सक्षम प्राधिकाराचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये तहसीलदार यांच्या स्वाक्षरीचं असावं. आधार कार्ड असावं आणि ते त्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन या पोर्टलवर NSP 2.0 वर त्यांनी करावं. त्याच पद्धतीनं रिन्युअल ही त्यांना करता येईल. आणि अशा विद्यार्थ्याला 9,000 ते 14,600 पर्यंत या सर्व कागदपत्राच्या आधारे पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळेल. ज्या वेळेला हा विद्यार्थी प्रथमतः अर्ज करतो त्यावेळेला विद्यार्थ्याचं जे उत्पन्नाचा दाखला आहे तो उत्पन्नाचा दाखला आणि त्याचं जे डिसॅबिलिटीचं म्हणजे प्रमाणपत्र आहे ते मात्र या साईटवर पोर्टलवर अपलोड करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जसं NMS शिष्यवृत्तीसाठी OTR नंबर जनरेट करणं आवश्यक आहे, तीच प्रक्रिया याही बाबतीमध्ये शिष्यवृत्तीचा अर्ज करताना OTR नंबर जनरेट करणं आवश्यक आहे. जसं रिन्युअल आहे त्याच्यासाठी सुद्धा मागच्या रेफरन्स नंबरच्या आधारे OTR जो नंबर आहे तो जनरेट करणं आवश्यक आहे. आणि ऑनलाईनरित्या या विद्यार्थ्याचं UIDचं जे कार्ड आहे आणि अपलोड केलेलं कार्ड आहे याच्यामध्ये नाव, जन्मतारीख, आधारवरचं नाव हे सारखंच असलं पाहिजे. ते बेसिक डिटेल्स जर सारखेच असतील, ते अचूक असतील तर त्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. अचूक नसतील तर तो अर्ज कदाचित रिजेक्ट किंवा डिफेक्ट होण्याची शक्यता असते. मग अशा केसमध्ये त्या विद्यार्थ्याच्या आधारवरचं नाव आणि प्रमाणपत्रावरचं नाव एकसारखं करण्यासाठी त्याला आधारवरच्या नावामध्ये थोडेफार जे काही बदल आहेत ते करून घेणं आवश्यक असतं. मग असे अर्ज शाळा स्तरावरून पडताळणी होतात, जिल्हा स्तरावरून त्याची पडताळणी होते आणि मग ते केंद्र शासनाकडे पाठवले जातात ऑनलाईनरित्या आणि मग त्याला ती शिष्यवृत्ती प्रदान होत असते. बरोबर. अल्पसंख्याक जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्री मॅट्रिक्स शिष्यवृत्ती आहे. क्षीरसागर सर, त्याविषयी थोडंसं सांगाल? ती NSP पोर्टलवरची केंद्र शासनाची एक शिष्यवृत्ती आहे आणि 2008 पासून म्हणजे जे अल्पसंख्याकांमधले जे धर्म आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी, शीख, जैन 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक स्कॉलरशिप आणि 11वी-12वी साठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ही योजना सुरू आहे. परंतु मॅडम याच्यामध्ये असं झालेलं आहे की मागच्या वर्षीपासून ही योजना फक्त 9वी-10वी साठी म्हणजे प्री मॅट्रिकच्या बाबतीमध्ये सुरू ठेवण्याबाबत केंद्र शासनाने सूचना दिलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं सर की हेच खूप महत्वाचं आहे की आपण शिष्यवृत्त्या घेतल्यात, आपण योजना देतोय, पण त्यांची पुरेपूर माहिती जर विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचली तर त्या योजनांचा फायदा खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांना होणार आहे. बरोबर आहे मॅडम. त्यामुळे हे खूप चांगलं आहे की तुम्ही त्याबद्दलच्या अवेअरनेस विषयी सुद्धा काम करताय. अर्थात आजच्या भागामध्ये आपण फक्त केंद्राच्या शिष्यवृत्त्या आणि त्या कशा पद्धतीने मिळतात याविषयी थोडीशी माहिती जाणून घेतली आहे. राज्याच्या शिष्यवृत्त्या याविषयी आपण जाणून घेऊयात, पण अर्थात आपल्या दुसऱ्या भागामध्ये. युवक मित्रांनो, आपल्या युववाणीच्या आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. याच शिष्यवृत्त्यांच्या संदर्भातला दुसरा भाग आपण पालकर सर, क्षीरसागर सर आणि अर्थात पाटील सरांबरोबर पुन्हा एकदा सुरू करणार आहोत. तोपर्यंत आपल्या युववाणी या कार्यक्रमातून मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.